या तिळाच्या करंज्या बघा मस्त झालात ना, महिनाभर अशाच खुटखुटीत राहतात. आणि हो, मैदा न वापरता संपूर्णपणे रवा वापरून केलात बरं का. मैदा नाही, साखर नाही, तीळ आणि गुळाचं पटकन होणारं सारण, थंडीमधला पौष्टिक पदार्थ. रेसिपी करायला सोपी आहे. चला करूयात तिळाच्या करंजी. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत थंडीमध्ये केला जाणारा तिळाच्या करंज्या. करायला खूप सोप्या आहेत. आपल्या नेहमीच्या करंज्या असतात ना, मला तर त्याच्यापेक्षा तिळाची करंजी करायला खूप सोपी वाटते. पौष्टिक आहे कारण इथं तीळ आणि गुळाचा, सुक्या खोबऱ्याचा वापर केला जातो. त्याचसोबत आपण मैदा न वापरता संपूर्णपणे रव्याचा वापर करून या करंज्या करतोय. कुठल्याही असं अनहेल्दी काहीच नाही आहे, सगळंच हेल्दी आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा तिळाच्या करंजीसाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूयात. तर याचं सारण करायचं आहे. त्यासाठी आपण घेतलेत 1 कप तीळ. हे गावरान तीळ घ्यायचे, त्याची चव खूप भारी असते. नसतील तर जे पांढरे पॉलिश तीळ असतात ते घेतले तरी चालतील. 1 कप तीळ घेतले, त्यासाठी अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा किस घेतलाय, 1 कप चिरलेला गूळ आणि थोडीशी वेलची पावडर. आणि वरचं जे आपण आवरण करतो त्यासाठी इथं मी 1 कप बारीक रवा घेतलाय. रवा बारीक घ्यायचा. जर जाड रवा असेल तर मिक्सरमधून फिरवून घेतला तरी चालेल. त्यासाठी 2 चमचे बेसन घ्यायचे. बेसन घातल्यामुळं करंजी लगेच मऊ पडत नाही, चांगली खुटखुटीत राहते. थोडंसं मीठ घालायचं, अगदी 2 चिमूट. आणि 2 चमचे तूप घेतलंय, जे आपण मोहन म्हणून वापरतोय. तर आता पहिल्यांदा आपण याचा रवा भिजवून घेऊ. परातीमध्ये घ्यायचा आहे रवा, त्यामध्ये घालूयात बेसन. बेसनाऐवजी तुम्ही तांदळाची पिठी पण वापरू शकता. मीठ घालायचं आहे, याला मिक्स करायचं. आता आपण हे तूप कडकडीत गरम करून घेतलंय, हे तुपाचं मोहन यावर घालायचं, याला मिक्स करायचं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेल घातलं तरी पण चालेल. सुरुवातीला तूप गरम आहे तेव्हा हलक्या हाताने मिसळायचं किंवा चमच्याने मिसळा आणि नंतर हे तूप या रव्याला चांगलं चोळून लावायचं. तूप व्यवस्थित लावलं. आता थोडं थोडं पाणी घालून याला मळून घेऊ. तर रवा भिजवून घेतला, याला एक 15-20 मिनिटं भिजत ठेवूया. तोपर्यंत याचं सारण करून घेऊ. तर जोपर्यंत आपली कणिक भिजते तोपर्यंत आपण याचं सारण करून घेऊ. खरं तर हे सारण अगदी आत्ताच केलं पाहिजे असं काही नाही. एक 8 दिवस आधी करून ठेवलं तरी चालतं, कारण हे सारण एकदा केलं की महिनाभर टिकतं. आता पॅन गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये घातलेत तीळ. आता हे तीळ आपल्याला छान चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे, म्हणजे सारणाला छान खमंग चव येते आणि सारण जास्त दिवस टिकायला मदत होते. तीळ किंवा खोबरं आपण नीट भाजलं नाही तर त्याला लवकर वास धरू शकतो. गॅस कमी ठेवूयात आणि तीळ चांगले भाजून घेऊ. तर एक 2-3 मिनिटातच तीळ बघा छान चटचट उडू लागलेले आहेत, असे मस्त टपोरे झालेत. तीळ छान भाजले गेले. एका ताटलीमध्ये काढून याला गार होऊन देऊ. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला भाजायचा आहे सुक्या खोबऱ्याचा किस. सुकं खोबरं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल. आता मंद आचेवर यालाही तांबूस रंग येईपर्यंत भाजूया. तर हे बघा खोबरं सुद्धा मस्त भाजून झालंय. गॅस बंद करायचा आहे आणि हे खोबरं सुद्धा तिळासोबतच काढूया आणि या दोन्हीलाही संपूर्ण गार होऊन देऊ. तर तीळ खोबरं गार झालंय, याला मिक्सरमधून जाडसर वाटायचं आहे, खूप बारीक करायचं नाही, फक्त 1 ते 2 सेकंड फिरवून घ्यायचं. तर तीळ आणि खोबरं वाटून घेतलं, यामध्ये घालूयात वेलची पावडर आणि तुम्ही बघाल हे बघा असं थोडंसं जाडं भरडं ठेवलंय. गूळ घालायचं आहे, याला हातानेच मिक्स करायचं. आता हाताने मिसळलं तरी चालतं, पण तितकं हवं तसं चांगलं मिसळलं जात नाही. त्यामुळे आपण काय करूया, मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे अर्ध मिश्रण घालणार आहे मी आणि फक्त एकदा पल्स मोडवर अगदी एकदा किंवा 2दा फिरवायचं, म्हणजे हे चांगलं मिसळलं जातं. तर असंच करून आपण हे सगळं मिश्रण थोडं थोडं करून बारीक करूया. तर हे बघा आपलं हे सारण तयार झालं आहे. अगदी सगळे जिन्नस चांगले एकजीव झालेले आहेत. आता दुसरीकडे आपला हा रवासुद्धा चांगला भिजला गेला आहे. हे बघा आता थोडा थोडा मऊ झालेला आहे, पण काय होतंय हा रवा आहे त्यामुळे याला एकतर तुम्ही बत्त्याने चांगलं ठेचून घेऊ शकता किंवा आपल्याकडे फूड प्रोसेसर किंवा मिक्सर ग्राइंडर असतो, त्याच्यामध्ये असे छोटे छोटे तुकडे टाकायचे आणि याला 1-2 वेळा फिरवून घ्यायचं. खूप जास्त असा मोठा गोळा किंवा खूप जास्त एका वेळी टाकू नका, नाहीतर मिक्सर थांबू शकतो. तर थोडंसं मिश्रण घातलं, आता याला थोडंसं फिरवून घेऊ. तर हे थोडं थोडं करून मी मिक्सरला फिरवलं
आणि हे बघा आता हे छान मऊ झालेलं आहे. आपला मैदा कसा असतो अगदी तसं. आता याचे मी 2 गोळे करून घेते. आता याला लाटताना काही लावण्याची गरज नाही आहे. आपण तुपाचं मोहन दिलं ना, त्यामुळे हे चिकटत नाही. आता याची एक पातळ पोळी लाटूया. आपण याची अशी पातळ पोळी लाटली आहे, चपाती असते तशी किंवा त्यापेक्षा थोडीशी अजून पातळ लाटा. आता याला साटा मी काही केला नाही, पण तूप लावून घ्यायचं थोडंसं. खूप पण तूप लावू नका, नाहीतर करंज्या तेलकट होतात. त्यासोबत इथं मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे तांदळाचं पीठ याच्यावर भुरभुरायचं. याच्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर घेतलं तरी पण चालेल. आता याचा रोल करूया. रोल करताना दाबून करायचं. आपण फक्त करंजी खुसखुशीत व्हावी म्हणून हे करतोय, साटा लावून याचे असे रोल करतोय. याला लेअर वगैरे करायचे असतील मग 3-4 पोळ्या एकावर एक ठेवून आपल्याला करावं लागतं. आता याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि याच्या पाऱ्या कट करू. तर तुम्हाला जशी करंजी लहान मोठी हवी त्याप्रमाणे पाऱ्या कापून घ्या. आता हा जो उरलेला गोळा आहे याच्या पण आपण अशाच पाऱ्या करून घेऊ. तोपर्यंत ह्या बाकीच्या ज्या पाऱ्या असतात ना, त्या आपल्याला झाकून ठेवायच्यात, म्हणजे या सुकणार नाही. कारण या रव्याच्या आहेत ना, सुकू नये म्हणून याला आपल्याला झाकून ठेवायचं. तर इथं सगळ्या पाऱ्या करून घेतल्यात. आता आपण करंज्या भरायला सुरुवात करू. उरलेलं मिश्रण मी झाकून ठेवलंय. याला लाटताना थोडंसं लांबट लाटायचं, म्हणजे मग करंजी व्यवस्थित भरता येते, फुटत नाही. तर हे बघा, याला मी असं लांबट लाटून घेतलंय. आता करंजी भरायची आहे. तर काय करायचं, अशी आडवी ठेवायची पारी, कडेने हात लावायचा आणि सारण भरून घ्यायचं. सारण थोडंसं कडेला भरायचं. जवळपास मी 2 चमचे सारण भरले. याच्या कडेला पाणी लावूयात. रवा आहे ना, तर ते उलगडू शकतं, त्यामुळं पाणी लावून चिकटवून घ्यायचं. हात असाच ठेवायचा आणि वरून दुसरी बाजू कडेवर ठेवायची आणि याला व्यवस्थित दाबून बंद करायचं. याला बंद केलं आहे. आता करंजी कटर किंवा कुठल्याही ह्याचं कटर असेल त्याने याला कापून घ्यायचं. कापताना लक्षात घ्या, कडेने कापायचं आहे आपल्याला, मध्येच एकदम खूप आतमधून कापायचं नाही, नाहीतर मग करंजी फुटू शकते. अरे बघा, आपली करंजी तयार झाली आहे. आता उरलेल्या सगळ्या करंजी अशाच करू. 1-2 पाऱ्या लाटायच्या आणि करंजी भरून घ्यायची. तर हे बघा, आपल्या करंज्या तयार झाल्यात. बऱ्यापैकी खूप मोठ्या नाही किंवा खूप अशा छोट्या नाही, मध्यम आकाराच्या 15 करंज्या झाल्या. जेवढा रवा घेतला होता तेवढ्यात 15 करंज्या झाल्या. हे सारण उरलेलं आहे. तुम्ही जर अजून 1 पाऊण कप रवा घेतला ना, तर एवढ्या सारणाच्या अजून करंज्या होतील. म्हणजे एवढ्या सारणामध्ये एकूण 25 करंज्या होतील जर तुम्ही अजून थोडासा रवा वापरला तर इथं आपण एवढ्याच रव्याच्या करंज्या केल्यात. हे सारण मी असंच ठेवणार. परत मी याचे लाडू करेन किंवा करंजी करेन. तर आता करंजी तळायला घ्यायची आहे. तर तळणीसाठी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेल आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल नसलेले आहेत. एकदा वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता तेल आपल्याला हलकं गरम हवं आहे. तर पिठाचा गोळा टाकून बघूयात. तर हे बघा, गोळा टाकला की त्याला बबल्स येतात आणि तो वर येतो. याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलंय. करंजीला तेल खूप कडकडीत तापवायचं नाही. आता करंजी तळायला सोडू. जेवढ्या मावतील तेवढ्या करंजी तळायला सोडायच्या आणि ज्या करंजी आपण आधी केलेल्या असतात ना, त्या आधी टाकायच्या. तर इथं मी एका वेळी 5 करंज्या तळायला सोडते. करंजी टाकली की वरून तेल सोडायचं. गॅस आपल्याला मध्यम किंवा एकदम कमी करायचा. करंजी उलटताना करंजी जिकडून कापली ना, तिकडून झारी लावायची. करंजीच्या पोटाला झाऱ्या लावायचा नाही, नाहीतर करंजी फुटू शकते. आता करंजी उलटून घेतली. अशीच आपण दोन्ही बाजूने अशी हलक्या तांबूस रंगावर तळून घेऊ किंवा तुम्हाला मऊ करंजी पाहिजे तर थोडीशी फिकट रंगावर तळून घेऊ शकता. आता गॅस कमीच ठेवला. करंज्या तळून घेऊ. तर हे बघा, करंजी अशी मी तांबूस रंगावर तळलेली, हलका असा बिस्किटाचा रंग कसा असतो तशा रंगावर तळून घेतली आहे. काढून घ्यायची. तुम्हाला थोडीशी मऊ पाहिजे तर यापेक्षा थोडी फिकट रंगावर तळा. पण थोडीशी जर अशी मऊसर पाहिजे असेल तर ती करंजी लवकर नरम पडते. छान अशा करंज्या तळून झालेल्या आहेत. आत्ताच बघा, छान खुटखुटीत असा आवाज येतोय. करंज्या थोड्याशा निथळूयात आणि काढून घेऊ. आता उरलेल्या करंजी आपण अशाच तळून घेऊयात. दुसरी बॅच तळताना सुद्धा आपल्याला तेलाचं तापमान लक्षात घ्यायचं आहे. गॅस एकदम मी कमी ठेवला आहे. करंजी तेलामध्ये तळायला सोडू. तर इथं आपल्या सगळ्या करंजी तळून झालेल्या आहेत आणि हे बघा किती भारी दिसतात. तर एवढ्या प्रमाणामध्ये 15 मध्यम आकाराच्या करंजी तयार झाल्या आणि हे बघा, अशा छान मी एकसारख्या रंगावर तळलेल्या आहेत. सुरुवातीच्या जराशा गरम आहेत, आत्ता काढलेल्या. आणि हे बघा, आधीच्या करंज्या छान अशा आवाजावरून कळतंय मस्त अशा खुटखुटीत झालेल्या आहेत. तुम्हाला मऊ पाहिजे तर पांढरट रंगावर तळायच्या. तर एवढ्या प्रमाणामध्ये 15 करंज्या तयार झाल्या. वजनी प्रमाणात म्हणाल ना तर साधारण या
एक पाऊण किलो करंज्या असतील. तुम्हाला जर किलोच्या प्रमाणात घ्यायचं आहे तर थोडंसं प्रमाण वाढवून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त अशा तिळाच्या करंज्या केल्या. थंडीमध्ये खायला उत्तम लागतात आणि थंडीत थोडंसं असं तिळाचे पदार्थ आपण खातोच. तुम्हाला कधी तिळाची करंजी करायची आहे किंवा तिळाची पोळी करायची नाही आहे, करंजी हवी आहे, तर ह्या करा. एकदा केल्या की महिनाभर टिकतात, काहीसुद्धा होत नाही आहे, कारण याच्यामध्ये आपण सगळं कोरडंच तर वापरलं आहे. रव्याच्या आहेत त्यामुळं पौष्टिक आहेत. तर यातली एक करंजी मी तुम्हाला तोडून दाखवते. तर हे बघा कसली भारी करंजी झालेली आहे, मस्त अशी छान तुटली जाते, खुसखुशीत झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा इथे सांगितलेल्या टिप्स वापरून ही रेसिपी करून बघा, कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.